पुन्हा एकदा आपल्याला सांगायचं आहे की शपथविधी हा 15 तारखेला पार पडतोय। ही सगळ्यात पहिली बातमी जी आहे, अचूक बातमी जी आहे, ती न्यूज 18 लोकमतनं आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे। त्यामुळे पहिल्यांदा मंत्रिमंडळाचा शपथविधी जो आहे तो नागपूरला अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पार पडतोय। पण मंत्रिमंडळातला फॉर्म्युला ठरलेला असताना आता तिन्ही पक्षांकडील खात्यांवरही शिक्कामोर्तब करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। यामध्ये भाजपकडे गृह, महसूल, जलसंपदा, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, गृहनिर्माण, ग्रामीण विकास, पर्यटन, वन खातं, सांस्कृतिक कार्य, कौशल्य विकास, विधी व न्याय ही खाती असणार आहेत। तर शिवसेनेकडे नगर विकास, सामाजिक न्याय, सार्वजनिक आरोग्य, उद्योग, उत्पादन शुल्क, परिवहन, पाणी पुरवठा व स्वच्छता, जलसंपदा, पणन व शालेय शिक्षण ही खाती असणार आहेत। तर राष्ट्रवादीकडे अर्थ खातं जे ते जाऊ शकतं, पण सहकार, कृषी, अन्न व नागरी पुरवठा, वैद्यकीय शिक्षण, महिला व बालकल्याण, अन्न व औषध हे खातं, त्याचबरोबर क्रीडा व युवक कल्याण, मदत आणि पुनर्वसन अशी खाती राहण्याची शक्यता आहे। पुढे बघूया, शिवसेनेचा मंत्र्यांसाठी अडीच वर्षांचा फॉर्म्युला राबवण्यात येणार असल्याची वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती मिळालेली आहे। राज्य मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या मंत्र्यांना 2.5 वर्षांचा कालावधी मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। आणि पहिल्या 2.5 वर्षांचा कालावधी संपल्यानंतर दुसऱ्या आमदारांना पुढील 2.5 वर्षांच्या कालावधीकरता मंत्रिपद मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। शिवसेनेच्या अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यामुळे शिवसेना पक्षातील आमदारांच्या मोठ्या संख्येला मंत्रिपदाची संधी मिळणार आहे। मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचा सामाजिक, प्रादेशिक आणि सर्वाधिक आमदारांना मंत्रिपदाची संधी जी आहे त्यानुसार मिळू शकते, असा हा फॉर्म्युला आहे। त्याचबरोबर काही प्रशासकीय हालचाली देखील होताना दिसत आहेत। मुख्यमंत्री कार्यालयामध्ये आता अश्विनी भिडेंची प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचं कळतंय। यापुढे मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव या अश्विनी भिडे असणार आहेत। अश्विनी भिडे यांनी यापूर्वी मुंबईच्या वेगवेगळ्या पदांवरती काम केलेलं आहे। MMR रिजनमध्ये जो आपण अंडरग्राउंड मेट्रोचा प्रोजेक्ट बघतोय, त्या मेट्रोच्या प्रोजेक्टवरती देखील प्रमुख म्हणून अश्विनी भिडेंनी काम केलंय की एव्हाना ते काम करतायत। त्यामुळे आता मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव म्हणून जबाबदारी जी आहे ती अश्विनी भिडेंकडे देण्यात आलेली आहे। एक तरुण प्रशासकीय अधिकारी म्हणून अश्विनी भिडेंना ओळखलं जातं। यानंतर पुढे आपण बघूयात, एक महत्त्वाची बातमी अशी की पुष्पा 2 फेम अभिनेता अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली। हैदराबादमधील चिक्कडपल्ली पोलिसांनी त्याला अटक केली आहे। सध्या थिएटरमध्ये पुष्पा 2 या चित्रपटाचा प्रीमियर आयोजित करण्यात आलेला होता आणि यावेळी अल्लू अर्जुनची झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती। यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता। या प्रकरणात आता अभिनेता अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली आहे। मेडिकल तपासणी केल्यानंतर त्याला नामपल्लीमधील न्यायालयात हजर करण्यात आलं। अल्लू अर्जुनला जामीन मिळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आता एक महत्त्वाची बातमी अशी आहे की येत्या 15 तारखेला, लक्षात घ्या, येत्या 15 तारखेला मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडणार असल्याचं आपल्याला सूत्रांकडून कळतंय। नागपुरात मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल अशी देखील माहिती कळते। म्हणजे आतापर्यंतच्या नागपूरच्या इतिहासात पहिल्यांदाच मंत्रिमंडळाचा शपथविधी हा नागपुरात होणार आहे। तो यापूर्वी कधी झालेला नाहीये। पण आता 15 तारखेला मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडतोय। 16 तारखेपासून नागपूरचं हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे। साधारण 5 ते 6 दिवस हे अधिवेशन असणार आहे। पण त्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे 15 तारखेला हा मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडेल। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर आपल्या बरोबर आहेत। तुषार, काय तपशील याबद्दल? सर्वात मोठी बातमी आहे, कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांनी आझाद मैदानात शपथ घेतल्यानंतर राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, फडणवीसांचं कॅबिनेट मंत्रिमंडळ एक्सपान्शन कधी होणार या संदर्भातल्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होत्या। दिल्लीवर देखील देवेंद्र फडणवीसांनी प्रवास केल्याचं पाहायला मिळालं आणि आता न्यूज 18 लोकमतला खात्रीलायक सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार 15 तारखेला नागपूरमध्ये आपल्याला एक्सपान्शन होताना पाहायला मिळणार आहे आणि 16 तारखेला राज्याचं हिवाळी अधिवेशन, देवेंद्र फडणवीस सरकारचा हिवाळी अधिवेशनापूर्वी आपल्याला राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होताना पाहायला मिळणार आहे। आणि आपल्याला अधिक माहिती म्हणजे हे मंत्रिमंडळ विस्तार हे जम्बो कॅबिनेट असणार आहेत, कारण की जे इच्छुक मंत्री आहेत ते आपल्याला मुंबईमध्ये
गेल्या अनेक दिवसांपासून तळ ठोकून राहिल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र आता न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर स्पष्ट झालेलं आहे, 15 तारखेला नागपूरला आपल्याला हिवाळी अधिवेशन होताना पाहायला मिळणार आहे. शक्यतो आतापर्यंतची जी राज्य मंत्रिमंडळाचे विस्तार असतील किंवा शपथविधी असतील ही आपल्याला राजधानी मुंबईमध्ये पार पडताना पाहायला मिळाले होते. मात्र आता पहिल्यांदाच नागपूर नगरीमध्ये आपल्याला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होताना पाहायला मिळणार आहे. विशाल, याच विषयाला घेऊन आपल्याबरोबर बोलण्याकरता आहेत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे. अतुल लोंढेंशी आपण बोलणार आहोत. अतुल लोंढेजी, अखेर मंत्रिमंडळाचा शपथविधी 15 तारखेला पार पडतोय असं सूत्रांकडून कळतंय. आपली प्रतिक्रिया काय? असं आहे की स्पष्टपणे दिसतंय यांच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा कन्सेन्सस झालेला नाही. कोणते मलाईदार खाते कोणाला भेटणार याच्यावरून वाद सुरू असतील अशा पद्धतीचे हे संकेत आहे. त्यामुळे जनतेचे जे प्रश्न आहे त्याच्या संदर्भात हे किती संवेदनशील आहे हे स्पष्टपणे दिसत आहे. अशा बातम्या येत आहेत की सांगतात की आम्ही लाडक्या बहिणीचा रिव्ह्यू नाही करू, पण लाडक्या बहिणीचे रिव्ह्यू सुरू झालेले आहेत आणि बरेच 80-70% महिला याच्यातनं बाहेर होणार आहे अशा बातम्या कानावर येतात आहेत. सोयाबीनच्या शेतकऱ्याकडे अजूनपर्यंत लक्ष दिलेलं नाही आहे. अनेक असे प्रश्न जे आहेत त्याच्यावर लक्ष दिलेलं आहे. लक्ष फक्त एकाच गोष्टीवर आहे, कोणाला कोणतं मंत्रिमंडळ भेटणार आहे. आणि संकेत असे पण येतात की शिंदेंना काहीच भेटणार नाही. शिंदेचा वापर झाला, खुलो चबाव फेक दो अशा पद्धतीचं शिंदेसोबत व्यवहार जो आहे तो बीजेपीचा सुरू आहे असे पण संकेत मिळतात आहे. आता बघूया हे काय काय करतात. जनतेशी यांना काही देणं घेणं नाही आहे हे तर स्पष्टपणे दिसत आहे. पण ज्या प्रकारे उशीर लागलाय यातनं काय नेमका अर्थ काढायचा? नाही, बीजेपीनी स्पष्टपणे त्यांना सांगितलं, म्हणतात की तुम्ही तुमची यादी पाठवा, मग त्यातला कोणाला मंत्री बनवायचं ते आम्ही ठरवू. अशा पद्धतीची पण माहिती येते आहे. म्हणजे स्पष्टपणे बीजेपीने कामापुरता वापर करून घेतलेला आहे आणि आता त्यांना राहायचं असेल तर राहा, नाही तर मग आम्ही सांगतो त्या पद्धतीने राहा अशा पद्धतीचा फास जो आहे तो त्यांच्यावर टाकलेला असं दिसतं. धन्यवाद या प्रतिक्रियेबद्दल अतुल लोंढेजी. आणि आता 15 तारखेला नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा शपथविधी जो आहे तो पार पडतोय. 16 तारखेपासून नागपूरचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या राज्य मंत्रिमंडळाच्या स्थापनेच्या इतिहासात पहिल्यांदाच नागपुरात मंत्रिमंडळाचा शपथविधी जो आहे तो पार पडतोय. यापूर्वी कधीही मंत्रिमंडळाचा शपथविधी हा नागपुरात झालेला नाही. पण आता होणारं अधिवेशन, सरकार स्थापना आणि आता मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार केव्हा होणार याबद्दलच्या तारखा समोर येत होत्या. पण आता सूत्रांकडून खात्रीलायक माहिती आपल्याला अशी मिळते की येत्या 15 तारखेला नागपुरात म्हणजे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आता शपथविधी सोहळा जो आहे तो पार पडतोय. आता फक्त पुढला प्रश्न असा आहे की शपथ घेणारे चेहरे नेमके कोणते असणार आहेत. यामध्ये जो आपल्याला फॉर्म्युला कळतोय तो असा आहे की 22 भाजपचे मंत्री शपथ घेतील, शिवाय शिवसेना शिंदे गटाचे 12 आणि त्याचबरोबर 9 मंत्रिपदं जी आहेत ती राष्ट्रवादी अजित पवार गटाला जाऊ शकतात. त्यामुळे यामध्ये कोणाची वर्णी लागते, ही वर्णी लागत असताना नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांचा विचार केला जातोय. कारण भाजप कायम धक्कातंत्राचा म्हणजे आश्चर्यकारक काहीतरी चेहरे पुढे आणण्याचा त्यांचा प्रयत्न असतो किंवा तशी त्यांची पद्धत आहे. त्यामुळे यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीत तयार होणाऱ्या मंत्रिमंडळात खास करून त्यांच्या गटामध्ये म्हणजे भाजपमध्ये काही नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाते का, काही ज्येष्ठ नेत्यांना पक्ष संघटनेसाठी म्हणून तिथं काम दिलं जातंय का किंवा त्यांना टाळलं जातंय का हे बघणं महत्त्वाचं ठरेल. पण दुसरीकडे शिंदे गटात देखील मंत्रिमंडळासाठी मोठ्या प्रमाणात रस्सीखेच दिसून येते. वेगवेगळी नावं जी ती समोर येताना दिसत आहेत. आणि लोकमतने म्हणजे कायमच न्यूज 18 लोकमतने पहिल्यापासून निकालाच्या दिवसापासून कोणतीही घाई गडबड गोंधळ न करता अचूक बातमी, थेट बातमी आणि सगळ्यात पहिल्यांदा बातमी जी आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. एवढा ती पोहोचवली आहे. त्याच्यामुळे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ही शपथविधी पार पडणार ही बातमी जी ती सगळ्यात पहिल्यांदा आपणच दिलेली आहे. पुन्हा एकदा जाऊया तुषारकडे. तुषार, आता राहिला प्रश्न, चेहरे कोणते असणार? विशाल, आपण जर पाहिलं असेल तर मागच्या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्याला 3 पक्ष होतं आणि तिन्ही पक्षांना आपल्याला समसमान न्याय देताना पाहायला मिळाले होत्या. तिन्ही पक्षांचे आपल्याला 9 आपल्याला प्रत्येकी मंत्री होताना पाहायला मिळाले होते. मात्र आता तशी परिस्थिती नाहीये. आता आपण जर पाहिलं असेल तर भाजपा हा महायुतीमध्ये मोठा भाऊ आहे आणि भाजपाकडे, एकट्या भाजपा पक्षाकडे 132+5 म्हणजे 137 पेक्षा जास्त आमदारांचं संख्याबळ आहे. त्यानंतर क्रमांक लागतो एकनाथ शिंदेची शिवसेना
आणि त्यानंतर क्रमांक लागतो अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी। त्यामुळे या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये 6 आमदारांमागे एक मंत्रिपद म्हणलं तर एकट्या भाजपाकडे जवळपास 20 ते 22 खाती जाणार आपल्याला, यामध्ये मात्र कोणतीही शंका नाहीये। त्यामुळे उद्या भाजपाचे मोठ्या संख्येने मंत्री शपथ घेताना पाहायला मिळू शकतात। त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती आहे ती म्हणजे शिवसेना पक्षाला साधारणतः 10 ते 12 खाती जाऊ शकतात। आणि त्यानंतर तिसरा क्रमांक आहे ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार हे आपल्याला दिल्लीमध्ये ठाण मांडून होते, त्यांना जी 9 मंत्रिपदं मिळाली होती ती 9 मंत्रिपदं कमी होता कामा नये। 9 मंत्रिपदं कमी झाली तर या ठिकाणी पक्षाचं मॉरल डाऊन होईल, पक्षामध्ये वेगळा मेसेज जाईल। त्यामुळे त्या पक्षाला 9 खाती मिळणार, यामध्ये मात्र कुठली शंका नाहीये। मात्र सर्वात महत्वाची बाब म्हणजे प्रेक्षकांना सांगायला हवं, या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये क्रमांक 1 ची सर्व प्रमुख खाती ही भाजपाकडे असणार आहे। त्यामध्ये गृह खातं असेल, अर्थ खातं असेल, ही दोन्ही खाती ही स्वतः देवेंद्र फडणवीस आपल्याकडे ठेवताना पाहायला मिळणार आहेत। त्यानंतर आपण यामध्ये पाहूया जलसंपदा खातं, कारण की जलसंपदा खातं यासाठी महत्वाचं आहे। नदी जोड प्रकल्पाचे राज्यामध्ये महत्वपूर्ण प्रकल्प देवेंद्र फडणवीस सरकारने या ठिकाणी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये सुरू केले होते। त्यामुळे जलसंपदा खातं हे देखील देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असण्याची दाट शक्यता आहे। ग्रामविकास सारखं महत्वाचं खातं हे भाजपाकडे असणार आहे। त्यानंतर आपण जर पाहिलं असेल तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला महत्वपूर्ण म्हणजे नगरविकास खातं मिळण्याची दाट शक्यता आहे आणि ते स्वतः एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून नगरविकास खातं ते सांभाळू शकतात। धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीबद्दल। पुन्हा एकदा आपल्याला सांगायचं आहे की शपथविधी हा 15 तारखेला पार पडतोय। ही सगळ्यात पहिली बातमी जी आहे, अचूक बातमी जी आहे, ती न्यूज 18 लोकमतनं आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे। त्यामुळे पहिल्यांदा मंत्रिमंडळाचा शपथविधी जो आहे तो नागपूरला अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पार पडतोय। पण मंत्रिमंडळातला फॉर्म्युला ठरलेला असताना आता तिन्ही पक्षांकडील खात्यांवरही शिक्कामोर्तब करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। यामध्ये भाजपकडे गृह, महसूल, जलसंपदा, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, गृहनिर्माण, ग्रामीण विकास, पर्यटन, वन खातं, सांस्कृतिक कार्य, कौशल्य विकास, विधी व न्याय ही खाती असणार आहेत। तर शिवसेनेकडे नगर विकास, सामाजिक न्याय, सार्वजनिक आरोग्य, उद्योग, उत्पादन शुल्क, परिवहन, पाणी पुरवठा व स्वच्छता, जलसंपदा, पणन व शालेय शिक्षण ही खाती असणार आहेत। तर राष्ट्रवादीकडे अर्थ खातं जे ते जाऊ शकतं, पण सहकार, कृषी, अन्न व नागरी पुरवठा, वैद्यकीय शिक्षण, महिला व बालकल्याण, अन्न व औषध हे खातं, त्याचबरोबर क्रीडा व युवक कल्याण, मदत आणि पुनर्वसन अशी खाती राहण्याची शक्यता आहे।